नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आपण थोडासा वेगळा निवडलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले आहेत, म्हणजे एखाद्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेले आहेत, विद्यार्थ्यांना ॲडमिशनला जात असताना किंवा कॉलेजवर पोहोचल्यावर कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या समस्या शेअर केलेल्या आहेत। त्या ठिकाणी कोणत्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागत आहे, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर कॉलेज अलॉट झालं तर त्यांनी त्यापूर्वीची तयारी काय करून ठेवायची आहे याविषयी सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना कॉलेजला गेल्यानंतर किंवा ॲडमिशनला जात असताना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे असा आपल्या व्हिडिओचा आजचं टायटल आहे। ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवरून BAMS, BHMS, BUMS किंवा फिजिओथेरपीचे कॉलेज अलॉट झालेले आहेत, ग्रुप बी किंवा ऑल इंडिया कोटा 15% मधून सुद्धा BAMS, BHMS, BUMS कॉलेज अलॉट झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागत असतं। जेव्हा एखादा विद्यार्थी आपल्याला एखादं कॉलेज अलॉट झाल्याची लिस्टमध्ये आपलं नाव पाहतो आणि त्या कॉलेजची वेबसाईट सर्च करायला जातो तर महाराष्ट्रातील बहुतांश BAMS, BHMS, BUMS असेल किंवा फिजिओथेरपी कॉलेज असेल त्यांची वेबसाईट आपल्याला इनकम्प्लीट असल्याची दिसते। वेबसाईटवर पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत नाही। ही पहिली समस्या विद्यार्थ्यांना फेस करावी लागते। काही कॉलेजेस आहेत ज्यांच्या वेबसाईट पूर्ण कंप्लीट आपल्याला दिसतात, त्याच्यावर फी स्ट्रक्चर वगैरे संपूर्ण माहिती त्यांनी अप टू डेट ठेवलेली आहे, परंतु बहुतांश बरेचसे महाविद्यालय असे आहेत ज्यांची वेबसाईट इनकम्प्लीट असते। त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजविषयी माहिती सर्च करण्यासाठी किंवा कॉलेजला ॲडमिशनला जात असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत किंवा कोणता DD कोणाच्या नावाने DD काढायचा आहे याविषयीची जर माहिती विद्यार्थी वेबसाईटवर सर्च करायला गेला तर काही कॉलेजेस असे आहेत ज्यांच्या वेबसाईटवर ही माहिती आपल्याला आढळून येत नाही। त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना असा फेस करावा लागतो की विद्यार्थी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करत असतात, परंतु काही कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर असे आहेत ते शक्यतो लागत नाहीत किंवा त्या ठिकाणी तो कॉल विद्यार्थ्यांचा उचलला जात नाही। अशा प्रकारची सुद्धा विद्यार्थ्यांनी समस्या आमच्याकडे फोनवर बोलून दाखवलेली आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की कॉलेजला फोन लावल्यानंतर कॉलेजकडून कुठलाही रिस्पॉन्स विद्यार्थ्यांना मिळत नाही। तर अशा विद्यार्थ्यांनी CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर जर पाहिलं तर CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये संपूर्ण कॉलेजची लिस्टसुद्धा दिलेली आहे आणि कॉलेजच्या नावापुढे कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर, फॅक्स नंबर आणि ईमेल ID सुद्धा दिलेला आहे। त्याचा सुद्धा उपयोग विद्यार्थी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी करू शकतात। तर कॉलेजशी कॉन्टॅक्ट न होणं ही एक विद्यार्थ्यांची समस्या आपल्याला या येत्या 1-2 दिवसामध्ये दिसून आलेली आहे। तर CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, 2-4 कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी दिलेले असतात, ईमेल ID आहे, फॅक्स नंबर सुद्धा आहे। जर तुमचा फोन उचलला गेला नसेल तर तुम्ही डायरेक्ट कॉलेजला फॅक्स सुद्धा त्या ठिकाणी करू शकता। त्याच्यानंतर तिसरा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना फेस करावा लागतो फीसच्या बाबतीत। आता बहुतांश महाराष्ट्रामधील जे काही कॉलेजेस आहेत त्यांची वेबसाईट जर उघडली आपण आणि फीस टॅबमध्ये गेलो तर त्या ठिकाणी फक्त ओपन कॅटेगरीची फीस आपल्याला लिहिलेली दिसते। अदर कॅटेगरीची फीस कशा प्रकारे असणार आहे याविषयीची माहिती आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवर दिसत नाही। त्यामुळे ओपन कॅटेगरीची फीस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेली असते आणि ॲडमिशनला बरेचसे महाविद्यालय ओपन कॅटेगरीचीच फीस विद्यार्थ्यांना घेऊन यायला सांगतात। त्यामुळे फीची तडजोड करणं विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण जात असतं। त्याच्यामुळे ओपन कॅटेगरीचीच फीस कॉलेजच्या वेबसाईटवर आपल्याला दिसते किंवा शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर जरी विद्यार्थी एखाद्या महाविद्यालयाची फीस तपासायला जातो त्यावेळी शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर सुद्धा अद्यापपर्यंत BAMSचं जर बोलायचं झालं तर 37 कॉलेजच्याच ज्या काही फीस आहेत, साधारणतः 37 कॉलेजच्याच फीस त्या ठिकाणी अपडेट झालेल्या दिसतात आणि पहिल्या राऊंडसाठी BAMSचे जवळपास मला वाटतं 65 कॉलेज होते, त्यापैकी फक्त 37 कॉलेजच्या फीस शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना अवेलेबल असलेल्या दिसतात। त्याच्यामुळं फीस नेमकी कोणता DD आणि कोणाच्या नावाने आणि कितीचा काढायचा याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना बऱ्याचदा कॉलेज अलॉट झाल्यावर संभ्रम निर्माण होतो। त्यामुळे ते विद्यार्थी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या ठिकाणाहून काही कॉलेजेसचा विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स मिळत नाही। वेबसाईट पाहायला गेलं तर वेबसाईट बऱ्याचशा महाविद्यालयाची इनकम्प्लीट असल्याचे आपल्याला दिसते। त्याच्यामुळे फीस भरत असताना विद्यार्थ्यांना DD कितीचा काढायचा आहे, कोणाच्या नावाने काढायचा आहे। बरं, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज होल्ड करायचं आहे, फायनल ॲडमिशन घ्यायचं नाही
अशा विद्यार्थ्यांना कॉशन डिपॉझिट द्यावं लागतं का, याविषयीची सुद्धा माहिती वेबसाईटवर विद्यार्थ्यांना दिली जात नाही. त्याचबरोबर बरेचसे महाविद्यालय कॉलेज होल्ड किंवा फ्रीज करत असताना हॉस्टेल आणि मेसची सुद्धा फीस घेताना आपल्याला दिसत आहेत. तर ही फीस द्यावी लागेल विद्यार्थ्यांना अगोदरच, याची माहिती सुद्धा कुठल्याही कॉलेजच्या वेबसाईटवर आपल्याला दिसत नाही. मग कॉलेजला विद्यार्थ्यांना अलॉट झाल्यानंतर कॉलेजला जेव्हा फोन करतो किंवा तिकडून एखादा रिस्पॉन्स येतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुम्हाला डिपॉझिट पण भरावं लागेल किंवा हॉस्टेल आणि मेसची फीस पण कॉलेज होल्ड आणि फ्रीज जरी करायचं असेल तरी भरावं लागेल. आणखी एक कन्फ्युजन असं आहे, ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे IQ कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत कॉलेजमध्ये एक रक्कम किंवा एखादी फीसचा जो काही स्ट्रक्चर आहे ते फिक्स नाही. 3 पट घ्यावी का 5 पट घ्यावी याच्याही बाबतीत कुठलंही क्लॅरिफिकेशन त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काउन्सिलिंग रूल्सच्या बाबतीत आहे. आता विद्यार्थी पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट घेऊ शकतो असं CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये लिहिलेलं असताना सुद्धा काही महाविद्यालय असे आहेत की ते विद्यार्थ्यांना बऱ्याचदा अशी माहिती सांगत आहेत की पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट विद्यार्थी घेऊ शकत नाही, विद्यार्थ्यांना कॉलेजला यावंच लागेल, कॉलेज होल्डच करावं लागेल, अशाही प्रकारची माहितीचे विचारल्याची किंवा माहिती सांगितल्याचे फोन आपल्याकडे आलेले होते. तर CET सेलच्या पेज नंबर 35 प्रमाणे विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये जर विद्यार्थ्याला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचंच नसेल तर तो विद्यार्थी क्लिअर फ्री एक्झिट घेऊ शकतो, त्याला कॉलेजला रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर सुद्धा काही अडचणी येतात, त्या संदर्भातले रूल्ससुद्धा CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर पेज नंबर 35वर आपल्याला आढळतात. ते सुद्धा विद्यार्थ्यांनी ॲडमिशनला जात असताना आपण कुठलीही पोझिशन घेत असो म्हणजे ॲडमिशन घेत असो किंवा कॉलेज होल्ड किंवा फ्रीज करत असो त्यावेळेस CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरची एक कॉपी आपल्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांनी कॉलेजला ॲडमिशनला घेऊन जात असताना सोबत ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी काही अडचण आली तर तुम्हाला सुद्धा त्यातील रूल तुम्हाला वाचून त्या प्रकारे तुमची प्रोसिजर करण्यास मदत होईल. त्याच्यानंतर डॉक्युमेंटच्या बाबतीत विद्यार्थ्यांना काही अडचणी ॲडमिशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये ऑल इंडिया कोटा 15% जो आहे CET सेलनी घेतलेला होता आयुष काउन्सिलिंग, त्याच्यामध्ये सेंट्रलचा सर्टिफिकेटचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि नोटीसमध्ये जर आपण बघितलं तर नोटीसमध्ये असं सांगितलेलं आहे की बाकी जे काही क्रायटेरिया आहेत तिथल्या ॲडमिशन रूलचे किंवा त्या ठिकाणी डॉक्युमेंटच्या बाबतीचे ते सेंट्रल सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना द्यावं लागतं का, या बाबतीचा जो खुलासा आहे तो AACCच्या क्रायटेरियानुसार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट घेतले जावं असं सांगितलं आहे. मग एक प्रश्न येतो SC आणि ST कॅटेगरीचा. बऱ्याचशा या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट नाही आणि विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा 15% कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि आत्ता कॉलेजला गेल्यानंतर त्यांना SC आणि STचं सेंट्रल सर्टिफिकेट मागितलं गेलेलं आहे. बऱ्याचदा आपण विद्यार्थ्यांना सुरुवातीला नीटचा फॉर्म भरत असताना आठवत असेल की नीट म्हणजे NT आणि SC आणि STला सेंट्रल सर्टिफिकेटच्या बाबतीत जो काही रूल केलेला होता त्यांनी सेंट्रल सर्टिफिकेट या कॅटेगरीला लागणार नाही किंवा आवश्यकता नाही अशा प्रकारची नोटीस काढलेली होती. त्यामुळं बहुतांश विद्यार्थ्यांकडे आता सेंट्रलचं SC आणि STचं सर्टिफिकेट उपलब्ध नाही, परंतु कॉलेजला ते आता ॲडमिशनला गेल्यानंतर हे सर्टिफिकेट कंपल्सरी विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. अशाही प्रकारची एक अडचण आपल्याला दिसून येते ऑल इंडिया कोटा 15%च्या बाबतीत. म्हणजे महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवर जी काही प्रायव्हेट BMS कॉलेजसाठीची काउन्सिलिंग प्रक्रिया चालू आहे त्याच्या बाबतीत आपल्याला ही अडचण त्या ठिकाणी दिसून येते. स्टेट कोट्याच्या बाबतीत बहुतांश विद्यार्थ्यांकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स कंप्लीट असतात, कॅटेगरीचे पण डॉक्युमेंट्स असतात, त्यामुळे इथे आपल्याला डॉक्युमेंटच्या बाबतीत काही अडचण किंवा क्वेरी दिसत नाही. परंतु ऑल इंडिया कोट्याच्या बाबतीत मात्र विद्यार्थ्यांना SC ST कॅटेगरी OBC आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे बहुतांश सेंट्रल सर्टिफिकेट असतं, परंतु SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ॲडमिशनला अडचण येताना आपल्याला दिसते. ते फक्त ऑल इंडिया कोट्यामध्ये, कारण हा ऑल इंडिया कोटा आहे आणि याच्यासाठी जे काही रूल लागू होणार आहेत ते AACCच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार लागू होणार आहेत. आता ऑल इंडिया कोट्यासाठी ॲडमिशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक मोठी अडचण त्या ठिकाणी येत आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही कॉलेजेस फक्त फायनल ॲडमिशन हाच ऑप्शन देताना आपल्याला दिसतात, परंतु त्याही ठिकाणी आपल्याला जर CET सेलनी नोटीसमध्ये लिहिलं असेल बाकी क्रायटेरिया AACCच्या रूल्सप्रमाणे लागू होत असतील तर AACCच्या रूलप्रमाणे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट हा सुद्धा ऑप्शन विद्यार्थ्यांकडे आहे. त्याचबरोबर होल्ड किंवा फ्रीज हा सुद्धा ऑप्शन आपल्याला
त्याच्यामध्ये दिसतो. तर ह्या वेगवेगळ्या अडचणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनला जात असताना दिसून येतात. येणाऱ्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होईल त्या विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या आपल्याला येऊ शकतात या माहितीसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही कॉलेजला एखाद्या ॲडमिशनला जात असाल किंवा गेला असाल, तुम्हाला त्या ठिकाणी कोणकोणत्या समस्या उद्भवलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, म्हणजे महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना त्याची मदत होऊ शकते. तर ह्या समस्या विद्यार्थ्यांना येऊ शकतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी शेवटच्या दिवशी ॲडमिशनला न जाता शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी ॲडमिशनला जायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कुठली अडचण आली तर तुम्हाला ॲडमिशनसाठी वेळ तुमच्या हातामध्ये असू शकतो. जर शेवटच्या दिवशी तुम्ही ॲडमिशनला गेलात आणि यापैकी किंवा इतर कुठलीही क्वेरी तुमची निघाली तर ती सॉल्व करायला तुमच्याकडे वेळ असणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज अलॉट झाल्यानंतर शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी ॲडमिशनला पोचायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ॲडमिशनला जात असताना किंवा ॲडमिशनला गेल्यावर तुम्हाला काही अडचण आली तर ती सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडे वेळ हातात असणं महत्त्वाचं आहे. पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे, म्हणजे एखाद्या कॉलेजनी काही क्वेरी काढली किंवा आपल्याकडून एखादं चुकीचं डॉक्युमेंट दिलं गेलं असेल, ती क्वेरी निघाली असेल, त्यामुळं आपलं ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होत असेल तर पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे. विद्यार्थी सेकंड राऊंडला एलिजिबल असू शकतो, परंतु सेकंड राऊंडला मात्र फ्री एक्झिट हा ऑप्शन नाही. एक तर विद्यार्थ्यांना कॉलेज होल्ड करावं लागतं किंवा ॲडमिशन घ्यावं लागतं. त्याच्यामुळे सेकंड राऊंडला कंपल्सरी सिच्युएशन असल्यामुळे सेकंड राऊंडला क्वेरी कमीत कमी कशा होतील यासाठी विद्यार्थ्यांनी आपला प्रयत्न करायचा आहे. आणि हे सगळ्या अडचणी आपल्याला येणार नाहीत यासाठी विद्यार्थ्यांनी तयारीत राहायचं आहे. कॉलेजच्या ज्या काही माहिती आहेत त्या अगोदरपासूनच कॉलेजच्या वेबसाईटवर फीस वगैरे पुढच्या राऊंडच्या चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी त्याचीसुद्धा माहिती डिटेल घ्यायची आहे. एवढ्याच विषयावर आपण इथे थांबणार आहोत. या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ॲडमिशनला जात असताना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं, त्या अडचणी विद्यार्थ्यांपुढं मांडणं. म्हणजे आता सेकंड राऊंडपासून ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होतील त्या विद्यार्थ्यांना ह्या अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून आपण हा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. तुर्तास आपण या ठिकाणी इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.